तर मंडळी आम्ही सध्या आलोय महाराष्ट्रातलं नाही भारतातलं सर्वात मोठं बैलगाडाचं मैदान आहे जे की भरवले डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी। आणि हे महाराष्ट्रातच नाही पूर्ण बाहेरल्या राज्यातनं पण बैलगाडा आल्यात इथं सहभाग घेतल्यात आणि लोकांची तर एवढी गर्दी आहे, प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे, तुम्ही बघू शकताय एवढी भयंकर म्हणजे भयंकर गर्दी आहे का नाही। सगळ्यात मोठं मैदान आहे हो, एवढी गर्दी तर होणारच की। आणि सगळी मानाची बैल आल्यात बघा, हिंद केसरी, सप्त हिंद केसरी, दशम हिंद केसरी, सगळी जी मानाची नंदी आहेत का नाही सर्व नंदी इथं आलेले आहेत। एवढ्या मोठ्या मैदानाला का नाही मी पहिल्यांदाच आलेलो आणि मला यातला काय अंदाज नाही हा, पण मानाची नंदी तेवढी माहिती आहे बघा। आणि एक सांगायचं राहिलं, हे भव्य दिव्य असं मैदान का नाही कोड्याचं माळ, बोरगाव, मनेराजुरी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येतं भरवण्यात। आणि या ठिकाणी का नाही टोटल 3 शर्यती चालू होत्या, एक आपलं स्ट्रेट जो पट्टा असतोय तो, आणि जनरल आणि श्वान शर्यत पण चालू होती। यामध्ये का नाही तब्बल 1200 बैलगाड्यांनी का नाही नाव नोंदणी केलेलं, कारण बक्षीस पण याचं जबरदस्त। 1 नंबरला फॉर्च्युनर, 2 नंबरला थार, 3, 4, 5 नंबरला ट्रॅक्टर, 6 नंबरला बुलेट, 7 नंबरला युनिकॉर्न आणि गट 5 झालेला प्रत्येक गाडीला एक एचएफ डिलक्स गाडी। आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची, आणि त्यांच्यासोबत का नाही दिग्गज असे मान्यवर सध्या उपस्थित। हे एवढं भव्य दिव्य असं मैदान बघण्यासाठी का नाही लोक कितीतरी किलोमीटरचा प्रवास करून इथं आलेले, आणि एवढी प्रचंड गर्दी होती का नाही, त्यामुळे तुम्हाला ड्रोन मधून दाखवतो बघा कसं दिसतंय। उभारायला सध्या जागा नव्हती बघा, कसं दिसायला लागलं बघा, मुंगीवानी दिसायला लागलं एकदम बारीक बारीक बारीक। सगळ्यांना का नाही एकच आतुरता लागलेली की यंदाचा श्रीनाथ केसरी कोण असणार आणि कोण घेऊन जाणार फॉर्च्युनर। सुंदर अशी वारी आणि 47चा रणसंग्राम सर्वला 47वा बैलगाडी मला सेना पात्र लढा चालणाऱ्या आणि शेवटच्या खरा बाजी मार्गिका पडण केसरी विजय पाटील नाटकार आणि गाडीवर पण 3च वाजून जाते। केसरी विजय पाटील नाटकार सर मागे
तर मंडळी यंदाची श्रीनाथ केसरी ठरली तर पट्टा शर्यतीमध्ये का नाही एक गरीब घराण्यातला म्हणजे बैल आहे लखन आणि रॉकी बरोबर. गरीब घराण्यात म्हणजे गरीब शेतकऱ्यालाच आपले फॉर्च्युनर गेले आणि जनरलमध्ये दोन्ही बैजा हे मानकरी ठरल्यात. त्याचबरोबर आपले फेमस मथुर त्यानंतरनं बकासूर मैब्या हे पण मानकरी ठरल्यात. आणि हारण्याचा काय पब्लिकमुळं घात झाला सोडा देऊ. पब्लिक सगळं आडवं आलं त्यामुळं तिथं थोडंसं वेगळं झालं वातावरण ते. आणि जाता जाता एवढंच एक सांगू वाटलं की बाबा कोणच कोणाला कमी नसते. सगळी नंदी आपल्यासाठी एकच आहे. बाकी तुम्हाला ही शर्यत कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आल्याला का नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. चला.